आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथील युवा उद्योजक श्री शीतल देवगोंडा पाटील यांच्या वतीने हिंदुस्तान फीड्स डीलर, श्री अरिहंत पशु खाद्य केंद्र, श्री महालक्ष्मी ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने बोरगावसह परिसरातील शेतकरी व दुग्ध उत्पादक यांना दुग्ध व्यवसाय, पशुसंगोपन व गोठा व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन व भव्य लकी ड्रॉचा कार्यक्रम बोरगाव येथील श्री चंद्रकांत मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. उद्योजक शीतल देवगोंडा पाटील यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते माननीय श्री उत्तमअण्णा पाटील व चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांच्या शुभ हस्ते वृक्षास पाणी घालून करण्यात आले. यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले की शीतल पाटील यांचा हा आजचा कार्यक्रम म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरत असून अशा चांगल्या कार्यक्रमामुळे बोरगावसह परिसराच्या विकासाला नवे बळ मिळत आहे. शेतकरी सशक्तीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी देण्यासाठी अशा उपक्रमाची सातत्याने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले म्हणाले की शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे. शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने शेतीला आपले समजून व्यवसाय केल्यास यश निश्चित आहे. आज दूध व्यवसायाला सुगीचे दिवस आहेत. युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हवले यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शीतल पाटील व आयोजक यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर तुषार चव्हाण यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. राजू खिचडे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन पाटील यांनी केले. सौ अनिता नितीन चिपरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पशुखाद्य 10 ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमास नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, शीतल पाटील, नगरसेवक अभयकुमार मगदुम, पिंटू कांबळे, मनोज पाटील, डॉक्टर शंकर माळी, आर.बी. पाटील, तात्यासाहेब बसवनावर, रमेश मालगावे, सुरेखा घाळे यांच्यासह कृषी विभागाचे पदाधिकारी, ग्राहक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಅನೇಕ ಮಾನ್ಯರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕೂಡ ರೈತರಿಗೋಸ್ಕರ ಅವರು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ರೈತ ಬದುಕಬೇಕು, ರೈತ ಬದುಕಿದ್ರೇನ ಉಳಿದು ಎಲ್ಲರೂ ಬದುಕೋದು ಸಾಧ್ಯ ಅನ್ನೋದು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದಂಥ ವಿಷಯ. ಆದರೆ ರೈತನ ಬೆಳೆ ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಜೋಡದಂತೆ ಅಂತ ಈ ಪಶು ವ್ಯವಸಾಯ ಕೂಡ ಇವತ್ತು ರೈತರಾಗಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಾಗಲಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಮಾಹಿತಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಾಗಾರವನ್ನು ಅವರು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ शीतल ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮ ಸ್ವಭಾವ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಯಾರಿಗೂ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನೀವು ಜೋರಾಗಿ ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಜನರನ್ನ, ರೈತರನ್ನ, ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮವರು ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ನೀವು ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಮುಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣದ ಸೇವೆ, ರೈತರ ಸೇವೆ, ಈ ಪಶು ಸಾಕಾಣೆ ಮಾಡುವಂಥ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನರ ಸೇವೆ ನಿಮ್ಮಿಂದ ಆಗಬೇಕು. ಈ ಕೆಲಸ ಇದಕ್ಕಿಂತ ಉತ್ತಮವಾಗಿ ಸೇವೆ नमस्कार. एकेकाळी आपल्या माता भगिनींचं एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलं तर चुकीचं होणार नाही. असा हा दुग्ध व्यवसाय आमच्या माता भगिनींचा होता आणि या माता भगिनींच्या माध्यमातून अनेक संस्कार या दुग्ध व्यवसायामुळे खुललेले ते आम्ही डोळ्याला बघितले. परंतु आज कालांतराने वेळ बदलत चाललेली आहे. आज कुणालाही जनावर पाळायचं नको झालेलं हे अगदी कटू सत्य आहे. पूर्वी ज्या घरामध्ये धन धान्य जनावर ज्या घरामध्ये होती त्या घरामध्ये आपली मुली देत होत्या. परंतु आज पहिली मागणी काय आहे, त्या घरात जनावर असू नये, सासू सासरे असू नये. या अशा पद्धतीचं युग आज या आपल्या डोळ्यासमोर आहे. खऱ्या अर्थानं चक्र हा फिरत असतो आणि फिरत फिरत परत त्या शेतीकडे एक दिवस येणार आहे. आज आपण बघितलंय कोरोनाच्या काळामध्ये मोठमोठी मातब्बर जे व्यवसाय करत होते अथवा
नोकरी करत होते, IT असू दे, अशा अनेक ठिकाणी ती लोक सुद्धा घरी परत येण्याचं मार्ग अवलंबले, परत आपल्या गावाकडे आले. हे काळ परत येणार आहे आणि त्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जे काय आपली संस्कृती होती, जे काय आपलं संस्कार आपल्या माध्यमातून आपल्यावर झालेलं आहे, ते टिकवण्याचं काम भविष्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. आधुनिक पद्धतीच्या अनेक गोष्टी या जगामध्ये आल्या, आपण सुद्धा बघत आहात, परंतु या गोष्टी आल्या म्हणून ते तात्पुरती आहे, ते तात्पुरतं आहे. भविष्यामध्ये आपल्याला लांब जायचं असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जे जनावर आहेत, त्या जनावरांचं दूध आज आपण पावडरच्या माध्यमातून बघतो, जेवढं पौष्टिक आहे आपल्याला तेवढं पौष्टिक आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे. परंतु अशा दुग्ध व्यवसायाला आपण जर प्राधान्य दिलो, घरामध्ये पूर्वीचं जे काही चैतन्य वातावरण होतं आपल्या घरामध्ये ते परत आणण्याचं काम भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे. या माध्यमातून मी एवढंच सांगतो शीतल पाटलांना की आपण आपल्या घराण्याला कैलासवासी स्वातंत्र्य सेनानी अरविंद पाटील काकांना आम्ही बघितलेला आहे आणि त्यांच्या मागोमाग त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहात. विशेषतः आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि हे जे व्यवसाय आपण करत आहात त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण सामाजिक बांधिलकी सुद्धा जोपासण्याचं काम आपण या माध्यमातून करत आहात. दूध व्यवसायाला चालना मिळावी, त्याला ऊर्जा मिळावी, या माध्यमातून आपण नुसतंच व्यवसाय न करता त्या व्यवसायामध्ये जरा आपुलकीची बांधिलकी आपण जोपासण्याचं काम आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून आज या ठिकाणी करत आहात. अशा अनेक योजना लकी ड्रॉच्या माध्यमातून जेणेकरून शेतकऱ्यांना आकर्षण करण्याचं काम आपण आकर्षित करण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करत आहात, जेणेकरून या ऑफरच्या माध्यमातून येणारी नवी पिढी त्या ठिकाणी आकर्षित होऊन आणि परत जनावर आपल्या घरामध्ये बाळगण्याचं काम ते लोक करतील असं मनामध्ये हेतू ठेवून आपण हा आपल्या या व्यवसायाला आपण चालना देत आहात. मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आज आपण बोरगावची परिस्थिती जर बघितला तर बोरगावमध्ये सुद्धा अगदी बोटावर मोजण्याएवढी जनावर आज आपल्या या ठिकाणी राहिले. खऱ्या अर्थानं जर आपल्या या भागामध्ये बघितला तर कुन्नूर धरून त्या हायवे आणि हायवेच्या पलीकडे जर बघितला तर दुग्ध व्यवसाय फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु कुन्नूर धरून जर या इकडे आपण पश्चिमेकडे पूर्वेकडे जर बघितला तर दुग्ध व्यवसाय कमी होत चाललेला आहे. आज अनेक शेतकरी दूध विकत घेऊन खात आहेत. ही परिस्थिती आज आपल्या भागामध्ये निर्माण झालेली आहे. हे कुठेतरी थांबायचं असेल याला आपण सगळ्यांनी आपलं स्वतःचं कर्तव्य आहे की आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. मी सुद्धा आज अभिमानाने सांगतो की मी सुद्धा आमच्या घरामध्ये जनावर आज सुद्धा बाळगलेले आहे. जेणेकरून आपलं सुद्धा सर्वांचं कर्तव्य आहे, जे काही संस्कृती, जे काही आपलं पूर्वीपासून पारंपरिकपणाने चालू आहे त्याला आपण जीवन ठेवायचं असेल तर सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आपण सुद्धा जनावर पाळून आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा जनावर म्हणजे काय, जनावरांचं दूध म्हणजे काय हे सुद्धा सांगण्याची आपली आता मानसिकता आपण तयार केली पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगून पुन्हा एकदा शीतल पाटील यांचं मनापासून अभिनंदन करून त्यांच्या सर्व जे काही उद्योग धंदे असतील त्याला विशेष करून अभिनंदन सांगून त्यांचं हे शुभेच्छा सांगून आम्हाला या ठिकाणी बोलवून आम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्याचं मान आपण दिला त्याबद्दल आपला आभार या ठिकाणी व्यक्त करून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय काय. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.